राज्यातील शेतकरी बांधवांचं टेन्शन मिटलं। मित्रांनो, ई पीक पाहणी प्रक्रियेत आता मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि याच्यामध्ये सहायकांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे। सरकारने म्हणजे शासनाने नवीन निर्णय देखील जारी केलेला आहे। हा नवीन निर्णय काय आहे, कोणते नवीन बदल करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं टेन्शन कशा प्रकारे मिटलेलं आहे, सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओमध्ये समोर जाण्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, तुम्ही आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज बघायला मिळणार आहे। तर चला सविस्तर माहिती आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, शेतामध्ये इंटरनेट नेटवर्कची समस्या आणि तांत्रिक कारणांमुळे शेतकऱ्यांना स्वतः ई पीक पाहणी ॲपद्वारे शेतातील पिकांची नोंद करतानाची अडचणी येत होत्या। या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारच्या डिजिटल क्रॉप सर्वे या प्रणालीच्या अनुषंगाने पीक पाहणी प्रक्रियेत मोठा बदल करण्यात आला आहे। आता हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी सहायकांमार्फत करण्यात येईल। त्यासाठी कोतवाल, ग्रामरोजगार सेवक अशा सेविका, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक यांची सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे। याबाबतचा शासन निर्णय महसूल विभागाकडून जारी करण्यात आला आहे। मित्रांनो, केंद्र सरकारने डिजिटल ॲग्रिकल्चर मिशन अंतर्गत ॲग्रिस्टॅकचा भाग म्हणून डिजिटल क्रॉप सर्वे ही देशव्यापी एकसमान पीक पाहणी प्रणाली विकसित केली आहे। तसेच सर्व राज्यांमध्ये एकसमान तांत्रिक मानके व कार्यपद्धतीनुसार पीक पाहणी राबविण्याबाबत निर्देश दिलेले आहेत। त्या अनुषंगाने राज्यातील ई पीक पाहणी प्रणाली अधिक पारदर्शक व केंद्राच्या प्रणालीशी सुसंगत करण्यासाठी राज्यस्तरीय पीक पाहणी समिती गठीत करण्यात आली होती। सदर समितीच्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या DCS-MH मोबाईल ॲपची राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील एका तालुक्यातील 10 गावाची अशा एकूण 340 गावांची निवड करून प्रायोगिक तत्वावर चाचणी घेण्यात आली। त्या अंतर्गत पीक नोंदणी प्रक्रिया, प्रत्यक्ष क्षेत्रीय अंमलबजावणी, ग्राम महसूल अधिकारी स्तरावरील पडताळणी, माहितीची अचूकता, प्रणालीची कार्यक्षमता, डेटा गुणवत्ता, केंद्र शासनाच्या प्रणालीशी सुसंगतता तसेच राज्यातील विद्यमान महसूल अभिलेख प्रणालीशी एकात्मता यांचे सविस्तर परीक्षण करण्यात आले। केंद्राची डिजिटल क्रॉप सर्वे प्रणाली राज्यामध्ये प्रभावीपणे अंमलात आणणे व्यवहार्य व उपयुक्त असल्याचे निदर्शनास आले आहे। सदर प्रणालीमुळे देशभर एकसमान पीक पाहणी कार्यपद्धती विकसित होईल। केंद्र व राज्य शासनामधील माहितीची देवाणघेवाण अधिक सुलभ, प्रमाणित व परिणामकारक होईल। तसेच ॲग्रिस्टॅक फार्मर रजिस्ट्री व इतर कृषी विषयक डिजिटल सेवांसाठी आवश्यक असलेली अचूक व प्रमाणित माहिती उपलब्ध होईल, असे समितीने विश्लेषण केले आहे। त्या अनुषंगाने 27 मार्च 2026 रोजी झालेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये खरीप हंगाम 2026 पासून संपूर्ण राज्यामध्ये DCS-MH मोबाईल ॲपद्वारे पीक पाहणी करण्याची सर्वानुमते शिफारस करण्यात आली आहे। मित्रांनो, सध्या राज्यातील ई पीक प्रणालीमध्ये प्रत्येक हंगामाच्या सुरुवातीला निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकरी स्वतः मोबाईल ॲपद्वारे त्यांच्या पिकांची नोंदणी करीत होते। त्यानंतर उर्वरित कालावधीत शेतकऱ्यांकडून नोंदणी न झालेल्या गटांची पीक नोंदणी पीक पाहणी सहायकांमार्फत करण्यात येत होती। तसेच शेतकऱ्यांनी नोंदवलेल्या पीक नोंदींना ग्राम महसूल अधिकारी यांच्या मान्यतेची आवश्यकता नव्हती। शेतकरी स्तरावरील 48 तासांचा दुरुस्ती कालावधी संपल्यानंतर सदर पीक नोंदी थेट गाव नमुना क्रमांक 12 वर प्रतिबिंब होत होत्या। मात्र केंद्राच्या प्रणालीमध्ये पीक पाहणी कार्यपद्धतीमध्ये हंगामाच्या पहिल्या दिवसापासूनच पीक पाहणी सहायकांमार्फत पीक नोंदणी करण्यात येते। शेतकरी बांधवांनो, पीक पाहणीची सुधारित प्रक्रिया कशी असणार आहे, तर दरवर्षी लागवड केलेली पिके शेतात उभी असताना कधीही आणि शासनाने विविध पिकांसाठी विहित केलेल्या अंतिम तारखेपर्यंत अथवा नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने निश्चित केलेल्या तारखेपर्यंत संबंधित पीक पाहणी सहायकाने शेतात प्रत्यक्ष जाऊन करायला हवी। पीक पाहणी सहायकांची नियुक्ती संबंधित तहसीलदारांनी करावी। प्रत्येक 1000 ते 1500 ओनर्स प्लॉटसाठी किमान एका सहायकाची नियुक्ती करावी। पीक पाहणी सहाय्यक म्हणून कोतवाल, ग्रामरोजगार सेवक, आशा सेविका, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे कर्मचारी, कॉमन सर्व्हिस सेंटर चालक तसेच ग्रामस्तरावर मानधन तत्वावर कार्यरत इतर भागांतील कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी। मानधन तत्वावरील कर्मचारी उपलब्ध नसल्यास माय भारत पोर्टलवर नोंदणीकृत नेहरू युवा स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात यावी। संबंधित पीक पाहणी सहायकाने लागवड केलेल्या पिकांच्या तपशिलासह लागवड केलेल्या पिकांचे क्षेत्र, जलसिंचनाचा स्रोत व प्रकार, शेताच्या बांधांवरील वृक्ष, कायम पड जमीन, शेतातील उपलब्ध पायाभूत सुविधा तसेच शासनाने वेळोवेळी निर्देशित केलेल्या इतर बाबींची माहिती DCS-MH मोबाईल ॲपद्वारे सहायकाने अचूक नोंद करावी।
सहायकाने शेताच्या बांधापासून 20 मीटरच्या आत उभे राहून शेतातील उभ्या पिकांचे, शेताच्या बांधावरील वृक्षांचे तसेच नोंदविलेल्या कायम पट जमिनीचे अक्षांश व रेखांश यांसह जिओ टॅग केलेली किमान 2 सुस्पष्ट छायाचित्रे अपलोड करायला हवीत. पीक पाहणी सहायकाने नोंदवलेल्या माहितीच्या बाबत विहित नमुन्यातील स्वयं घोषणापत्र DCSMH मोबाईल ॲपच्या माध्यमातून सादर करणे बंधनकारक राहील. सहायकाने नोंदवलेल्या सर्व पीक पाहणी नोंदीची 100% पडताळणी संबंधित ग्राम महसूल अधिकाऱ्यांमार्फत करण्यात येईल. त्यानंतर गाव नमुना नंबर 12वर प्रतिबिंबित होईल. सहायकाने नोंदवलेली पीक पाहणीची माहिती ग्राम महसूल अधिकाऱ्याच्या पडताळणीअंती चुकीची अथवा स्थितीशी विसंगत आढळून आल्यास संबंधित पीक नोंद रद्द करण्यात येईल. तसेच सदर क्षेत्राची पीक नोंदणी पुन्हा करण्यात येईल. पीक पाहणीच्या माहितीमध्ये कोणतीही दुरुस्ती अथवा बदल करण्यास आवश्यक असल्यास संबंधित शेतकऱ्यास चालू हंगाम संपण्यापूर्वी मंडळ अधिकाऱ्याकडे DCS वेब प्रणालीद्वारे अर्ज सादर करता येईल. संबंधित शेतकऱ्याकडून अर्ज प्राप्त झाल्यानंतर मंडळ अधिकारी शक्य तितक्या लवकर चालू हंगाम संपण्यापूर्वी सदर अर्जाची दखल घेऊन नोंदीची पडताळणी करण्यासाठी संबंधित शेतात भेट देतील. अर्जदारास पूर्वसूचना देऊन शेतस्तरावर प्रत्यक्ष पाहणी, आवश्यक चौकशी व पंचनामा करतील. पडताळणीअंती नोंद चुकीची अथवा वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचे आढळल्यास संबंधित पीक नोंदीमध्ये आवश्यक ती दुरुस्ती करण्यात येईल. पीक पाहणीची माहिती जोपर्यंत ती वस्तुस्थितीच्या विरुद्ध असल्याचे सिद्ध होत नाही तोपर्यंत सर्व शासकीय योजना व लाभ जसे की पीक कर्ज, पीक विमा तसेच शासनाने वेळोवेळी अधिसूचित केलेल्या इतर शेती योजनांसाठी वैध मानधन देण्यात येईल.